हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ। मी येथे 1 किलो राशनचे तांदूळ धुवून आणून ते गिरणीमधून बारीक करून आणलेले आहेत आणि ह्या पातेल्याच्या साहाय्याने पाहिले तर दोन पातेले आहेत, हे चाळून घेतलेले आहे। एका पातेल्यामध्ये मी हे 2 पातेले पिठाच्या प्रमाणे दोन पातेले पाणी ह्याच्यात गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, उकळण्यासाठी। आणि ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 2 चमचे पापडखार, अर्धा चमचा जिरे आणि ह्या चमच्याच्या साहाय्याने 2 चमचे तीळ घेतलेले आहे। हे सर्व मी आता त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे। जिरे मी लास्टला टाकणार आहे। तिन्ही वस्तू मी आधी टाकून घेतलेल्या आहेत आणि जिरे लास्टला टाकणार आहे, कारण जिऱ्याचा कलर हा उतरतो आणि पापड काळे पडतात, त्यामुळे मी जिरे लास्टला टाकणार आहे। पाणी उकळल्यानंतर टाकणार आहे। हे पहा, असे मी हलवून घेणार आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आता पाणी उकळल्यानंतर जिरे टाकून घ्यायचेत आपल्याला। हे पहा, उकळलेले पाणी आता आपण ह्या जिरे पिठामध्ये हळूहळू थोडे टाकून असे हे पीठ मळून घ्यायचे आहे। खायला एकदम सर्व पाणी टाकायचं नाही, तर हळूहळू टाकायचे आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे ही पापड बनवण्याची। हे पहा, हे सर्व पाणी ह्या पिठासाठी बरोबरच आहे, त्यामुळे व्यवस्थित मळून हळूहळू ओतायचे, म्हणजे सर्व पाणी टाकून हे पीठ मळूनच घ्यायचे। असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा सर्व पिठाचा। एका पातेल्यामध्ये हा मी सर्व एकत्र करून ठेवणार आहे आणि 10 मिनिटासाठी ताट असंच झाकून ठेवणार आहे, म्हणजे गरम आहे तोपर्यंत ते पीठ आपले चांगले वाफलते ह्याच्यात। 10 मिनिटासाठी मी हे असंच झाकून ठेवले आणि 10 मिनिटानंतर हे काढून घेणार आहे। तोपर्यंत मी एका इडली भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इडली भांड्यामधली मी 2 भांडे वापरत आहे। 1 भांडं खाली ठेवलेलं आहे आतलं, आणि हे पहा, हे पीठ आपले 10 मिनिटानंतर चांगले मऊ झालेले आहे। 10 मिनिटानंतर ह्याच्या अशा आपण गोल गोल गोळे बनवून घ्यायचे। हे पहा, असे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये, तसे गोळे बनवून घ्यायचे। मध्ये असे गोल करायचा आणि गोळा असा बनवून घ्यायचा। असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत, हे परत आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये वाफलून घ्यायचे आहेत। पहा, असे मी बनवलेले आहेत। आता हे इडलीच्या भांड्यामध्ये मी ठेवणार आहे आणि 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहे परत त्याची। 2 भांडी वापरली आहेत, 3 भांडी आहेत, तसे मधले भांडं काढलेले आहे 2, 4 भांड्याचं आहे। हे पहा, असे ठेवून दिलेत मी। याच्यावरती झाकून 10 मिनिटासाठी वाफ घ्यायची काढून। 10 मिनिटानंतर पीठ व्यवस्थित शिजते, म्हणजे आपले पापड व्यवस्थित होतात। हे पहा, मी तोपर्यंत एक सुती कपडा कॉटनचा ओला करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते पीठ मळायचे आहे, काढलेले वापरलेले। 10 मिनिटं झालेले आहेत आपले। हे 10 मिनिटानंतर हे पहा, असे पीठ वापरलेले आहे आपले आणि 2 गोळे मी काढून घेतलेले आहेत। 2-2च गोळे काढायचे, सर्व काढायचे नाही, कारण पीठ आपले घट्ट होते, त्यामुळे 2-2 गोळे काढून मी हे असे पीठ परत मऊ करून घेत आहे, जेणेकरून आपले पापड व्यवस्थित होतील। हे पहा, असे सर्व पीठ एका ग्लासच्या साहाय्याने मऊ करून घ्यायचे, कारण गरम असते, हाताला भाजते, त्यामुळे ग्लासच्या साहाय्यानेच करून घ्यायचे। व्यवस्थित मऊ करून घ्यायचे। 2-2च काढायचे किंवा 1-1 गोळा घेतला तरी चालतो। मी 2 घेतलेले आहेत इथे। हे पहा, नंतर थोडंसं हलकं थंड झाल्यानंतर हाताने पण मॅश करायचे, असे हाताने मॅश करून घ्यायचे आणि गोल गोल गोळ्या बनवून घ्यायच्या पापड बनवण्यासाठी। हे पहा, असा गोळा बनवून घ्यायचा, छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि पुरी मेकरच्या साहाय्याने आपण पापड बनवून घेणार आहोत। खाली एक प्लास्टिक टाकायचा आणि मध्ये तो गोळी ठेवायची आणि वरतून एक प्लास्टिक टाकून पुरी मेकरच्या साहाय्याने आपण हे पापड असे बनवून घ्यायचे। हे पहा, असे पापड होतील आपले आणि मी ह्याला फॅन खालीच सुकायला ठेवणार आहेत। फॅन खाली सुकतात किंवा उन्हातही घालू शकता, तुमच्यावर आहे। मी इथं हवेतच, फॅनच्या हवेखालीच ठेवलेले आहेत, नंतर उन्हामध्ये ठेवणार आहे 2-3 तास। हे पहा, असे पापड बनवत आहे मी।
एकदम इझी आहेत बनवायला पापड आणि चौपट फुलतात. तुम्हाला मी तळूनही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये हे पापड. तुम्ही व्हिडिओ पहा, स्किप नका करू. हे पहा, असे मस्त पापड झालेले आहेत माझे. हा पाहू शकता बघा. पीठ व्यवस्थित झाले ना पापड व्यवस्थित होतात आणि काही अवघड नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. हे पहा, असे पापड मी बनवून झालेले आहेत माझे असे. व्यवस्थित फॅनखालीच ठेवलेले आहेत. हे पहा, असे वाळल्यानंतर सुकल्यानंतर असे पापड दिसतात. 2 तास ऊन देऊन घेतलेले आहे मी यांना वरती. हे पहा, तसे फॅनखालीच सुकतात बरेचसे, तरी 2 तास ऊन देऊन घ्यायचे. व्यवस्थित झालेले. आता मी हा तुम्हाला तळूनही दाखवणार आहे. हा पहा, एकदम चौपट फुलतो हा पापड, खायलाही खूप टेस्टी लागतो. हा पहा, आणि एकदम पांढरे शुभ्र होतात. हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, मी बनवलेले पापड आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला आवडले असतील पापड तर तुम्हीही असे बनवून पहा. एकदम सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही. पहा, असे तळून घेतलेले आहेत. एकदम छान पांढरे शुभ्र चौपट फुलतात एकदम, आणि खायलाही खूप टेस्टी आहेत, एकदम खुसखुशीत. मला तर खूप आवडले. तुम्हाला आवडले असेल तर तुम्हीही बनवून पहा.